बघितलं थोडंसं माझ्याने चिपकलं होतं, तुम्हाला बडबड करत होती ना, आता तिच्याच हाताने चिपकलं. आता ती बडबड नाही करत, त्या तोंडामधून आवाज पण नाही निघत आहे. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. कशात तुम्ही सर एकदम मजेतच असाल. तर काल तरी 5 वाजता लाईट गेली होती, आज तर 2 वाजतापासून रात्रीचे लाईट जाणं येणं जाणं करत आहे. अजिबातच झोप झाली नाही, इच्छा नसतानाही उठावं लागलं. सकाळी ते गरम पाणी ठेवलं. रोज बाहेरचं वातावरण एवढं छान होतं म्हणून मला अजिबात राहिलं नाही, त्यामुळे गरम पाणी घेऊन आली आणि इथे बसली हॉलच्या दरवाजामध्ये. आणि पाऊस अजूनही बारीक बारीक सुरूच होता आणि थंडगार वातावरण झालं होतं बाहेर, पण आतमध्ये मात्र गरमी होत होती. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग पिलो, हॅव अ नाईस डे. नाटकी वाज. हा बेटा, काय काय झालं पायाला? काय झालं पायाला? फेमिकॉल लावला पायाला. फेमिकॉल लावलाय? हा मी ठेवून दिलं. आता झाकण बंद केलं. केलं बर. चला आता खेळा, मी टिफिन बनवते. हा विचार कर. बिटू हे कोण आहेत? अंकल आहेत का हे? आणि मी कोणाची मम्मी आहे? औषधची मम्मी. अंघोळ वगैरे केली, त्यानंतर आले मी किचन मध्ये. इथे आमच्या दोघीच्या गप्पा पण सुरू आहेत आणि मुलांचे टिफिन बनवणं सुद्धा सुरू आहे. गोष्टी काही महत्वाच्या नाहीये, पण तरी आमच्या सुरू आहेत. येस, चलो बाय कर पप्पाला. बाय. टक्कू बाई. हा बाय. तुम्हाला तर माहितीच आहे, आजकाल माझं तोंड अजिबात शांत बसत नाही. त्याला ना थोडंफार खायला लागतंच. 5 मिनिटं झाले, अर्धा तास झाले, त्याला काही ना काही खायला पाहिजेच. मग खजूर दिसल्या बसल्या बसल्या गेल्या माझ्या पोटात. त्यानंतर चहा बिस्किट खाते म्हटलं, बिस्किटचा पुडा खोललाही नाही तर आले मिस्टर. ते असं म्हणतात ना, घर बसायने लुटेरे हाजीर, त्यासारखं. एकच बिस्किट खातो म्हणाले, अर्धा पुडा फिनिश करून टाकला. त्यामुळे मी त्यांना एवढं रागाने बघते. इथे मी स्किन केअर करत होती, तेवढ्यात लाईट गेला. या लाईटीनं ना खरंच डोकं खूप खराब केलं बरं का. आला पापा लाईट. या लाईटने आम्हाला परेशान केलंय 2 दिवसापासून. उद्या राखी आहे आणि आजच मी बाबांना राखी बांधत आहे, कारण की आता बाबा निघालेत. बाबांना बहीण नाही, मी लहानपणापासून माझ्या बाबांना राखी बांधत असते. मिठाई वगैरे काही आणलेली नव्हती, कारण की अजून आमची शॉपिंग रक्षाबंधनची राहिलीच होती. त्यामुळे साखरेने त्यांचं तोंड गोड केलं. मस्तपैकी आता पावसाला लावली हजेरी. पाऊस चालू आहे, वारा पण थंडा गार सुटलाय. गार. मी बनवत आहे स्वयंपाक. त्यानंतर लॉन्ड्री बॅग मधले कपडे काढले. जे हाताने धुवायचे ते बाजूला केले आणि जे मशीन मध्ये टाकायचे ते साईडला ठेवले. आज बिट्टूच्या स्कूलमधून मेसेज सुद्धा आला होता, कारण की 15 ऑगस्ट आहे, त्यासाठी त्यांचा डान्स वगैरे बसवलेला आहे. तर पॅरेंट्स मीटिंग आहे, त्यामुळे मी पटापट कामं आवरत होती. बाहेर तर पाऊस सुरूच होता. स्वयंपाक झाल्यानंतर गॅस शेगडी जरा थंडी होईपर्यंत मी थांबली होती. थंडी झाली त्यानंतर मी मस्त त्याला स्वच्छ करून घेतलं. किचनच्या खिडक्या वगैरे बंद केल्या, मस्त तयारी केली. तयारी केल्यानंतर सर्व रूम मधले लाईट फॅन बंद केले आणि मी निघाली. इकडनं मी चालत गेली, तिकडनं मात्र आम्ही रिक्षात बसून आलो, कारण की आज पाऊस सुरू होता. आल्या आल्या साखर खाते. त्यानंतर बिट्टू आणि मी आम्ही दोघींनी बसून केलं जेवण. जसा मला पाऊस थांबलेला दिसला तशीच पटकन मशीन मधले कपडे आणले आणि दिले दोरीवर आपटून. बिट्टूचं टीव्ही बघत हळूहळू जेवण सुरूच होतं. नाही लाईट परत गेला ना. लाईट हो ना, सकाळपासून त्रासच देतो लाईट. आला आता लाईट. आता टीव्ही लावलाय, आवडतं कार्टून लावलंय. विचार करते की पार्सलवाले दादा सुद्धा म्हणत असतील की ताई किती पार्सल मागवतात काय माहिती, कारण रोज पार्सल येतच राहतात आणि रिटर्न जातच राहतात. गिफ्ट दिलं, दाखव बघू दे. वाव,
हो आता ते खेळायला नाही घ्यायचं. आता ते सर्व कचरा होईल बघ जो आता. अय शोना बघू तर दे मम्मीला गिफ्ट मिळालं तर दे ते माझ्याकडे दे ना. वा तुमची पर्स किती छान आहे. आता चल टाक याच्यामध्ये पैसे मी घेऊन जाते मार्केटला. क्या सुरू आहे तुम्हाला इधर. अच्छा त्याच्यासाठी म्हणजे तुला शांत करमलं नाही का मी म्हणजे एडिट करत होती तर. इकडे लावला पसारा. आता त्या काकूचा टायमिंग झालाय हिचा आपलाच मध्ये सुरू आहे. काढावं लागते ते गप्पा. गजब बेइज्जती है. तू आपलीच हुशारकी लावते ना जकर काय करायचं ते. मी चिपकवले ते म्हणून कसे काय निघतील. मी चिपकवले ते मी. काय चक्रबाई आहे. काय चॅप्टर म्हणजे का तू लावले होते का. लात खाशील तू लात खाशील. दिवाळीच्या वेळेस मी गेले होते मेहनत. मी चालले मी लावले. आज आम्ही करणार आहोत आमच्या किचनचे मेकओव्हर. आता कशी म्हटलं मुलगी गेलेली आहे माझ्या व्हिडिओ एडिट कसं पकडणार काम सुचते. लवकर एवढं जरा कुठे कुठे लावते. 2च पट्ट्यांना बसते वाटते. परत तिसरा बोला लागतो. मी तेच तर विचार करताय कुठे लावते का. म्हणजे याचे समान 2 भाग करावे लागतात. समान 2 भाग करावे लागतात मग ती असं खाली चिटकते. आता इसकेलनं पत्ती ओढायला गेला नाही बरोबर आहे बरोबर येत आहे. सही जा रही हो तुम सही दिशा में जा रही हो. सही दिशा में जा रही हो कन्या तुम. अरे रॉन्ग दिशा में जा रही. अब इधर आ जाओ ना थोड़ा. मेरे इधर आ जाओ. मैं जिस साइड पे खड़ी हूँ उधर आ जाओ थोड़ी सी हल्की हल्की. ये हुई ना बात. आता हे असं कुछ भी ऐसा मत मुझे शर्मिंदा मत किया करो मेरी बहन. शर्म आती है. शर्म आ गई मी व्हिडिओ काढते ना. आपला व्हिडिओ कोणी काढत नाही ना त्यामुळे मग आपल्याच काहीतरी करत राहते. आणि तुला कसं जमते बरोबर मला येत नाही ना. एक्स्ट्रा झाले थोडं. जेवढं किती इझी दाखवतात हे असं कटकन कटल्या जाते पटकन लावल्या जाते असं नसते. हे जेवढं जसं दाखवतात तिथं तो बेबी वी तो रहता है फर्क रियलिटी में. इतने छक्के पंजे गुले हो जाते ये करने में और लोग दिखा देते कि मैं आसानी से हो असं दाखवतो पण जेव्हा तुम्ही करता त्यावेळेस समजते किती असतं काय वेळ लागतं कसं लागतं. मी सुखाने एडिटिंग नाही करू देते मला. पाऊसही गेला ऊनही आलं. वा असं वाटत होतं की आता पाऊसच पडणार पाऊसच सुरू राहणार 3-4 दिवस. बाहेर जाऊन बघितलं तर ऊन आलंय. हे काम करत असताना मी जाऊचे एवढे बोलणे खाल्ले की मी गिनती सुद्धा करू शकत नाहीये त्याची. चिटकवतच आहे. तो इकडे इकडे चिटकवत आहे. तो इकडेच येत आहे. तू हात काढ बरं. हात काढ. इथे जर काही करताना थोडीशी उचनीच झाली असती ना तर जाऊन मला इथेच खूप पिटलं असतं बरं का. त्यामुळे मी जरा लांबून लांबूनच हे काम करत होती. का बरं काय झालं. तू थोडं काय सोडून पडाली. झालं झालं झालं. कागदच सोडलाच होतो. थकली मी आता. बाकीचं तुला उरलेलं. किती वेळ झाला. मी कधीच त्या 2च चिठ्ठ्या लावल्या त्याही छोटे छोटे. एवढा वेळ लागला.
अर्धा पाऊण तास उराला, चुलाला पाऊण तास, जास्त पण कमी नाही. यार मस्त व्हिडिओ एडिट करत होती. तुलाही असे कामच असतात ना. एक तर मुलगी गेली शैतान कशी ट्युशनला, तर एडिट केला जातो ब्लॉग. ती जर आली तर मग काहीच नाही होत. ओ माय गॉड, ओ ला ला, क्या हुई गवा? ये ऐसा हुआ ना देखिए, तो फिर वो मेरा पता है. तिकडे पकड. हा आहे बरोबर पकडलेलं. बघितलं थोडंसं माझ्याने चिपकलं होतं, तुम्हाला बडबड करत होती ना. आता तिच्याच हाताने चिपकलं. आता ती बडबड नाही करत, तिच्या तोंडामधून आवाज पण नाही निघत आहे. तुझं तोंड खुललं तर कसं? माझं तोंड खुललं का नाही? म्हणजे स्वतः तिने चुकी केली त्यावर तिला काही नाही, पण मी केलं होतं तर कशी पकड 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 मेहनत पकड. करत आहे ना त्याला. अच्छा मी पण मेहनत करत आहे, मी पण पकडलेलं आहे ना. असं पकडून असो की काही असो, मी मेहनत करत आहे. कसं काहीतरी मग राहू दे, मग तू लावून मी चालले. तू लावून घे मी जाते. काहीतरी मी लावून तू लावून घे मी जाते. मग एकटी लाव ना, मग मी टाइमपास करत आहे तर. काहीतरी तर पाहिजे हाताची. हाताची पाहिजे म्हणून चल का. नाही तर तुझी काही गरज नाही. मग मी जाते, तू लाव. बिंदास करू शकतेस तू. तुझ में भी औकात है, तुझ में भी वो बात है. उलट गाणं म्हणत, तुझ में भी वो बात है, तेरी भी औकात है, तू भी बन सकता है सिकंदर. मी छोटं छोटं आहे ना, त्यामुळे खूप त्रास देत. आता कापून टाकला, सत्यानाश करून टाकला तिने. ते उरलेलं तुझ्या चेहऱ्यावर लावून गेले. तरी तुझं चेहरा पण त्याला छिद्र पाडते 2 डोळे. तुझं तुझ्या चेहऱ्या लावून घे कायम स्वरूपी. तुझं तोंड तरी बंद होईल. माझ्या मागे लागणार. अशा पद्धतीने आम्ही छान लावलंय. आणि एक तिने बोलवला, एक पेपर, त्यामध्ये 3 लागले. तर अशा पद्धतीने आमच्या किचनचं मेकओव्हर संपन्न झालंय. हे काम करत असताना आम्ही दोघींनी खूप एन्जॉय पण केलं. आर्यनची झाली इथे तयारी. आर्यनला सोडून दिलं क्लासला. मी त्याला क्लासला सोडून येईपर्यंत मीनूने इथे मस्त डबे पण लावून दिले. मग मी इथे माझ्या फेवरेट जागेवरती येऊन केला 5 मिनिटं रेस्ट. आणि तिकडे मीनू तिच्या रूममध्ये करते आराम. 5 मिनिटं रेस्ट नाही झालं तर बिट्टूला सुद्धा ट्युशनवरून घरी आणलं. काय झालं? आल्या म्हणते वाव किती नवीन केलं. हात ठेवणं चुकीचं ती वागणार, घाण गोष्टी ती करणार आणि तिथे जाऊन बसणार रडत. आणि हाताला लावलेला स्टिकर मला तिथे बसून दाखवत आहे. एवढी नौटंकी तरी पाहिजे नाही. बघितलं सर्व रड झाला गायब. आता असं बोलणार नाही, दादाला मारणार. 2 मिनिटं बघणार तू तर खूप रडत होती. ते बघ झालं. आता आणलंय नाही ते झालं सुरू. अरे सोड 2 मिनिटं दे ना. अरे सोड. तेवढ्याच झाली संध्याकाळ. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू केली. गरम गरम स्वयंपाक झाला आणि पहिला जेवण दिलं सासऱ्यांना. काय केलंस? क्रीम सांडवलीस ना. क्या हुई गवा? ओ माय गॉड. ते पूर्ण चितळे ह्याच्या खाली सर्व ते लागले. ते बघ ते लागलेली. आणि मी त्या कचरा डस्ट सगळं याच्यामध्ये भरली. आता पूर्ण पत्र एवढे मोठे पूर्ण सांडवली. काहीच नाही त्याच्यामध्ये आता. म्हणजे ही जी काल क्रीम आणली ती सांडवली नाही अगं बाई. ही आहे ना 1,500ची क्रीम आहे ही व्हाईटनिंगची. ही व्हाईटनिंग नाही सनस्क्रीन. नेहमी बिट्टू अशीच करत राहते. कितीही महाग जरी क्रीम असली तरी सांडवणार म्हणजे सांडवणार. सांडवल्याशिवाय तिला अजिबात करमत नाही. त्यानंतर मी तिला भरपूर वेळेस समजावून सांगितलं, पण काय तुम्ही कितीही समजावा शेवटी त्यांना जे करायचं ते करतातच. उद्या मला हेअर वॉश सुद्धा करायचे होते, त्यामुळे केसांना ऑइलिंग सुद्धा करून घेतली. मस्तपैकी डोक्याला तेल लावून मालिश करून घेतली. आजचा ब्लॉग इथेच संपला. आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.